जय बाळूमामा मित्रांनो, आज एक महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करायचा आहे। तो विषय म्हणजे ब्रोकरमध्ये होत असणारा डिपॉझिट आणि विड्रॉलचा प्रॉब्लेम। मागच्या आठवड्यात एक 5-6 फोन आले की त्यांना ब्रोकरमध्ये डिपॉझिट करताना किंवा विड्रॉल करताना येत असणाऱ्या अडचणी समजल्या। स्वतः माझं एक्सचेंजमध्ये डिपॉझिट करत असताना थोडा प्रॉब्लेम झाला आणि त्यामध्ये 24 तासासाठी माझी यूपीआय आयडी बँकेकडून फ्रीज करण्यात आली होती। तर नेमका प्रॉब्लेम काय आहे, मार्क कसा काढायचा डिस्कस करायचा आहे। त्याआधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे भारतामध्ये आपल्या फॉरेक्स मार्केट हे इलिगल आहे। त्यामुळे आपण काय करतोय, आपल्याला फक्त हे इतर मार्केटपेक्षा इथे काही प्लस पॉईंट आहेत, ते प्लस पॉईंट आपण लक्षात घेऊन आपण या फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आलोय। तसंच ह्या मार्केटचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो म्हणजे इलिगल आहे। म्हणजे जोपर्यंत गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलेटरचा मार्क काढत नाही तोपर्यंत आपल्याला असंच करावं लागणार। हे जे लूप हॉल शोधून आपण ट्रेडिंग करावं लागणार ह्यात शंका नाहीये। मग ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय ठरतं ते म्हणजे ठरतोय ब्रोकर। ब्रोकर अत्यंत महत्वाचा आहे, त्याशिवाय पर्याय नाही। पण आता ही लक्षात गोष्ट घेतली पाहिजे, जी गोष्ट इलिगल आहे त्यामध्ये ब्रोकर किती जरी आपण चांगला निवडला तरी त्याची गॅरंटी नसणार आहे, मग तो कोणी निवडा। आता एक्सएनएसच्या विषयावर जर आपण बोलायचं राहिलं, एक्सएनएस ट्रेडर किंवा एक्सएम ही सगळीजण आपण ब्रोकर आपण का वापरतो किंवा का सजेस्ट करतात सगळीजण, एक तरी इंटरनॅशनल ब्रोकर आहेत। ते इंटरनॅशनल ब्रोकर असल्यामुळे ह्यांचा कस्टमर आहे तो खूप मोठा आहे, त्यामुळे ट्रस्टेबल असतील असा प्रत्येकजण गृहीत धरतोय। हे फक्त ह्यांच्यावरती ट्रस्ट आहे कारण की ह्यांचा कस्टमर बेस खूप मोठा आहे आणि बऱ्याच देशामध्ये काम करतात। तसंच काय ज्या देशामध्ये लिगल आहे त्या देशामध्ये यांची लायसन्स आहे, त्यामुळे आपण असं समजतोय की हे आपल्याबरोबर फ्रॉड करणार नाहीत इतकंच, पण हे फ्रॉड करणारच नाहीत असं पण आपण कोणाची गॅरंटी घेऊ शकत नाही। त्यामुळे कोणताही ब्रोकर निवडत असताना काळजीपूर्वक निवडला पाहिजे, कुठल्याही ब्रोकरची गॅरंटी नाही। फक्त एक्सएनएस इंटरनॅशनल ब्रोकर असल्यामुळे बरेच वर्ष झालं काम करत असल्यामुळे आपण एक्सएन आणि एक्सएमएस हे दोन ब्रोकर आपण त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय। आता लक्षात घ्या, त्यानंतर दुसरी गेम इथं आता पुढे घ्या, ती म्हणजे जे इन्फ्लुएन्सर आहेत ते आपल्या पुढे असे म्हणतात की एक्सएनएस मध्ये तुम्ही आमच्या किंवा एक्सएम मध्ये तुम्ही आमच्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करा, आम्ही तुम्हाला व्हीआयपी ग्रुपमध्ये घेऊ किंवा तुमचा डिपॉझिट विड्रॉलचा काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करू। हे सगळं बोलवच्चनगिरी आहे, असं काही नाहीये। लक्षात घ्या, ते दुसरं काही करू शकत नाहीत। त्यांच्या फक्त लाईव्ह चॅटशी जाऊन लाईव्ह चॅट करणार, लाईव्ह चॅट केल्यानंतर त्यांच्या कस्टमर कशी बोलणार आणि फक्त आपल्याला सांगणार। ही गोष्ट आपण स्वतः सुद्धा करू शकतोय, त्यामध्ये कुठला मध्यस्थी घ्यायची अजिबात गरज नाहीये। आणि आपण जर ट्रेडिंग करायला सुरुवात केली, आपण जर ट्रेडिंग शिकतोय तर असल्या म्हणजे पोरटगी गोष्टीसाठी कुणाचा आधार घेऊ नका, स्वतः शिका, काय मोठी गोष्ट आहे। त्यामुळे अकाउंट ओपन करत असताना कोणाच्या लिंक थ्रू करत असाल, जर तो असं म्हणत असेल की तुमचं डिपॉझिट विड्रॉलला काय प्रॉब्लेम आला, तुमचे विड्रॉल मागत असताना तुमच्या प्रॉफिटचे विड्रॉल त्यांनी दिले नाहीत तर मी माझ्या स्वतःच्या पदरचे पैसे तुम्हाला देईन, तुमच्या डिपॉझिट विड्रॉल मध्ये काय प्रॉब्लेम आला तर माझ्या पदरचे पैसे तुम्हाला देईन, अशी जर कोण गॅरंटी देत असेल तर नक्कीच तुम्ही लिंक खाली अकाउंट ओपन करण्याचा विचार करा। मात्र तुमचा इश्यू सॉल्व्ह करू, आम्ही त्यांच्याशी बोलू, कुठल्या एक्सएम किंवा एक्सएनएसचे जे मालक आहेत त्यांचे नंबर यांच्याकडे सेव्ह नाहीये, त्यामुळे हे फक्त लाईव्ह चॅटचा हा प्रश्न सुटू शकतोय की जो आपण स्वतः करू शकतोय। मग आपण काय केलं पाहिजे, जर तुम्ही हेवी ट्रेडर असाल, हेवी ट्रेडर म्हणजे तुम्ही मोठे डिपॉझिट करताय आणि तुमचं ट्रेडिंग जे टर्नओव्हर आहे मोठा आहे, तर तुम्ही आपल्या घरातल्याच्या बायकोचे असून दे, बहिणीचे असून दे, भावाचे असून दे, कुणाच तर नावावर एक अकाउंट काढलं पाहिजे एक्सएनएसचं किंवा एक्सएमचं। ते काढून झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट आपण त्या अकाउंटला लिंक करायचं, म्हणजे आपला रेफरल लिंक त्यांची वापरायची। म्हणजे जर तुमचा टर्नओव्हर मोठा असेल तर तुम्हाला त्या रेफरल इन्कममधून जे काही खरंच खूप चांगले रेफरल इन्कम मिळत असतो तो तुमच्याच घरात राहील। म्हणजे आपण एखादी कशी बीसी साठवतो का नाही, तसे बीसीचे पैसे होतील ते आणि तुमचा पैसा तुम्हालाच वापरायला मिळेल, कुणावरही अवलंबून राहू नका। आपण स्वतः केलं पाहिजे आणि जर कुठे काय प्रॉब्लेम आला तर लाईव्ह चॅटशी आपण स्वतः बोलायचं, दुसऱ्याला बोलू लावायची काय गरज आहे। पैशाची गॅरंटी कोण घेत असेल तर मात्र तुम्ही निश्चितच त्यांचा ऐका, ही गोष्ट झाली पहिली। आता हे इंटरनॅशनल ब्रोकर आहेत, हे फसवणार नाहीत का, यांची पण गॅरंटी नाहीये। फक्त इतकेच पैसे डिपॉझिट केले पाहिजेत जितके आपण सांभाळू शकू, जितके आपण ते पैसे आपण म्हणजे जर काही झालं तर आपण ते हँडल करू शकू। त्यामुळे अति पण मोठं अकाउंट करू नका, आपल्याला सोशल तेवढंच करा, त्याचबरोबर फंडेड अकाउंट जे आहेत त्याच्यावर तुम्ही काम करा। अशा प्रकारे हे जे आपलं अकाउंटमध्ये आपण जे काम करणार आहे, ट्रेडिंगमध्ये काम करणार आहे, हे सगळं असं पसरून काम केलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी जमलं। दुसरी गोष्ट, दुसरा प्रकार होतो म्हणजे लोकल ब्रोकरचा, हे तर सगळ्यात डेंजर प्राईम आहे। लक्षात घ्या, ह्यामध्ये फक्त एकच मला प्लस पॉईंट वाटतोय, तो म्हणजे डिपॉझिट विड्रॉलचा काय ह्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही, कारण इथलीच लोक असल्यामुळे यूपीआयद्वारे डिपॉझिट विड्रॉल किंवा कॅश हार्ड करन्सीमध्ये होऊन जाते। पण हे सगळ्यात जास्त गंडवणारी माणसं असतात। यामध्ये लक्षात घ्या, मी स्वतः म्हणजे मला तर ह्यामध्ये चांगले असतील नाही असं नाही, कोण असेल तर मला माहित नाही, पण जे माझ्यापर्यंत जे आजपर्यंत उदाहरणं आल्यात ती सगळी फसणारीच आलेली आहेत किंवा मी जे बघितल्यात ते सगळी मला फसणारी दिसलेली आहेत। त्यामध्ये मी स्वतः बघितलेलं प्रकरण म्हणजे 30-40 लाख मी एकाच्या अकाउंटवर बघितलेत आणि त्या लोकल ब्रोकरच्या अकाउंटवर त्यांनी पैसे ठेवले होते, तर एका रात्री तिने भरमसाठ स्प्रेड वाढून त्यांचे अकाउंट उडवलेले आहेत। मग आपण काय करू शकतो, यामध्ये लोकल ब्रोकर असेल तर त्याच्यावरती विश्वास 99% तर नाही ठेवला पाहिजे, 1% मी कॅशआउट सोडते, कोण असेल तुमच्या ओळखीचं तुम्ही करू शकता। फक्त हे असे करतात, हे अकाउंट देत असताना बी बुक देणार, म्हणजे तुमचं व्हर्च्युअल मनी फक्त दिसणार आणि रात्री अपरात्री मोठा स्प्रेड करून आपलं अकाउंट उडण्याचा प्रयत्न करतात, कारण की अकाउंट उडलं तर ते सगळे पैसे यांना जातात, कारण ही बी बुक असतात। त्यामुळे ही गोष्ट सांभाळली पाहिजे। बाकी जेन्युइन कोण असेल तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता तुमच्या जबाबदारीवर।
तर एकूण हा प्रकार आहे. आता गोष्ट आली माझी, मी एक्सएनएसवर अकाउंट कसं ओपन करायचं हा फक्त एकच व्हिडिओ केलाय. बाकी माझ्या रेफरल लिंक तुम्ही अकाउंट ओपन करायचं का, तर अजिबात नाही, अजिबात नको. माझ्या रेफरल लिंक म्हणून तो अकाउंट ओपन करावा असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही स्वतः प्ले स्टोअरवर जाऊन कुठून अकाउंट सर्च म्हणून तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय. स्वतःच्या पैशाची जबाबदारी स्वतः घ्या. दुसरं तुमचं मोठं हेवी ट्रेडर असता तो 2-2 अकाउंट ओपन करून ती लिंक शेअर करा. बाकी फक्त तुम्हाला काय अडचण आली तर आपण त्यांच्याशी डिस्कस करून मार्क काढायचा प्रयत्न करूया. बाकी जबाबदारी कोणच घेत नसते, त्यामुळे भ्रमात राहू नका. आताच्या पैशाची जबाबदारी स्वतः घ्या. जय बाळामा.